श्री स्वामी समर्थ. कशा आहात? छान असाल, मजेत असाल आशा करते आणि मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. मी आहे प्रियांका. आज काय घेऊन आली आहे तर सांगते. मी आज आहे पार्थिव शिवलिंग कसं करायचं, त्यामध्ये काय काय मिक्स करायचं, काय मिक्स केल्याने काय फळ भेटते हे तुम्हाला सांगते. आता प्रदीप मिश्राजीचा कार्यक्रम माझ्या माहेरी झाला होता आणि तर त्या कार्यक्रमामध्ये प्रदीप मिश्राजीने सांगितलं होतं का काय मिक्स केल्याने काय फळ भेटते. तर चला मग जास्त विषय काय वाढवत नाही. पहिले तुम्ही काय करायचं, माती कुठली आणायची, शुद्ध जागेवरची घ्यायची. पण आणि तुम्हाला जर घ्यायचीच आहे तर तुम्ही काय करायचं, मग तुम्हाला जर खूप कठीण परीक्षा चालू आहे तुमची, खूप आयुष्यात तुमच्या असं एक झाला का एक चालू आहे, तर याच्यासाठी काय सांगितलं महाराजांनी, कोणती माती घ्यायची, रुचकीच्या झाडाची. कोणती रुचकी, पांढरी चालते. आणि ते रुचकी म्हणजे काय, आता तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे नावं आहे त्याला. पांढरा आकडा म्हणते त्याला, तर आता आम्ही रुचकीच म्हणते त्याला. कोणी रुई म्हणते, रुई. तर ज्या ज्या पद्धतीचे आहेत तर ते रुई माहीतच असेल. ते मारुतीला फुलं वाहते ते, आता तो महादेवाला वाहते, खूप चांगलं असते. तर त्या झाडाखालची माती आणि बेलीच्या झाडाखालची माती घ्यायची, दोन्ही मिक्स करायची. घरी दोन्ही मिक्स करून घरी आणल्या आहे ना, तुम्ही काय करायचं, त्याला सिद्ध करायचं, ठेवून नाही द्यायची. आणली की त्याच्यावर आहे ना कोणते पाणी, तुम्ही मटक्यातलं घ्या, हांड्यातलं घ्या, नळ आलेला असेल नळ घ्या, असं वापरलेलं नाही बरं, नाही तर कोणतेही घेसाल, कोणतेही सांगितलं म्हणून तसं नाही. शुद्ध पाणी घ्यायचं, त्याच्यावर गुलाबजल शिंपडलं तरी चालते, तुम्ही दूध टाकलं तरी चालते, म्हणजे ती सिद्ध होते आपल्या घरी आल्या. कारण शुद्ध करून घ्यायची, ती सिद्धही होते. तर महाराजांनी सांगितलं ते आणल्याला ठेवलेली ती माती पावन नाही आहे, मग ती नेऊन ठेवायची, पुन्हा दुसरी आणायची. जर तुम्ही विसरले नका, त्याच्यासाठी आणल्याच पहिले पाण्याचे शिंतोडे मारायचे, 1-2 शिंतोडे मारले तरी चालते. दुधाचे, गोमित्राचं, कशाचं पण. हे दूध, पाणी, जल असं कोणतेही चालते, गुलाबजल, गंगाजल असंही चालतं, म्हणजे ते शुद्ध होऊन जाते. मग त्या मातीमध्ये काय करायचं, मग तुम्हाला जरा खूप तुमच्यासोबत दुश्मनी आहे, तुमच्यासोबत कशाच्या भानगडी चालू आहे, तुम्हाला कोणाच्या भावकीचा त्रास असतो, कोणाला शेत जमिनीसाठी भानगडी चालू असतात, कोणाच्या नोकरीत काही वरिष्ठाचा काही त्रास असतो, वरिष्ठ लोकांचा त्रास आलेला असतो, काही कशाचा प्रॉब्लेम आला असतो. त्याच्यासाठी काय करायचं, तुम्ही त्याच्यामध्ये काळी मिरची म्हणजे काळी मिरी आहे ना, त्याच्यात टाकायची. किती टाकू शकता तुम्ही, 5, 7, 9 असं किती टाकायचं. आता तुम्ही म्हणाल ताई ते तर जाडी असतील, ते कसं होईल, तसं काही नाही, ते लिंगामध्ये मिक्स होऊन जाते, असं काही नाही. तर ते काळी मिरी टाकायची, याच्यामुळं भानगडी अशा त्रासापासून मुक्ती भेटते. आणि जर तुम्हाला शरीराला जर कुठेही गाठी आल्या असं, शरीराला अशा गाठी, आणि त्या गाठीचा आता कधी म्हणजे कोणी सांगते की बा याचं ऑपरेशन होत नाही, तुमचं काही दिवसच तुमचं असं आहे बा, असं म्हणजे त्या वरची बिमारी सांगितली, तर असं तुम्हाला टेन्शन वाटत असेल, तेव्हा काय करायचं, पाण्यामध्ये दुर्वा आपण गणपतीला वाहतो, ते दुर्वा आहे ना, पाण्यामध्ये टाकून ठेवायचं. आणि ते पांढरी थोडी आपण दुर्वा आणता वेळेस त्या झाडाला काही वाळलेली पांढरी दुर्वा पण असतं, तर हिरवी पण चालते. हिरवी दुर्वा ती मिक्स करायची, तुकडे तुकडे करून त्या मातीमध्ये मिक्स करायचे. याच्यामुळे तुम्ही हे सारखे जर तुम्ही 1-2 दिवस असे सारखे बी, पण 10-12 दिवस जर खूप म्हणजे आता कोणाकोची कॅन्सरची 3री स्टेप असते, 2री स्टेप असते यांना, खरंच हे चांगलं आहे बरं उपाय. महादेवाचे उपाय खूप चांगले. प्रदीप मिश्राजीच्या पेंडॉलमध्ये लोक का नाही बसत आहे, कारण फरकच त्यांना लोकांना एवढा पडत आहे. आणि महादेवाची सेवा तर खूप चांगली, अत्यंत सेवा आहे. गुरुमाऊली तर नेहमी म्हणते. आत्ता समजा प्रदीप मिश्राजीचं प्रसिद्ध झालं, पण आम्ही स्वामी सेवेत आहे ना 10-15 वर्षापासून आलेलं आहे, तर तेव्हापासूनच गुरुमाऊली महादेवाची सेवा सांगतेच, पहिल्यापासूनच सांगत होते. कारण रुद्रपाठ सेवा तर पहिलीच आहे, महादेवाची उच्च कोटीची सेवा असते. कारण
कुटुंबाचं रक्षण करणारी महादेवाची सेवा सांगितलेली आहे. असं काही नाही का बस दिंडोरी प्रणीतची सेवा आहे मग स्वामीची सेवा म्हणून आहे. दिंडोरी प्रणीतमध्ये प्रत्येक देवाचा, आपल्या कुटुंबाचा, आपला कोणता प्रॉब्लेम आहे ते सांगतात. तर तशीच आहे प्रदीप मिश्रा आणि महादेवाची. मग ते आहे ना, दुर्वा टाकायचा. दुर्वा मिक्स केल्यामुळे शरीराच्या कुठे गाठी असेल तर ते गाठी जिरतात. ते मनोमन प्रार्थना करायची. शिवलिंग बनवता वेळेस आहे ना, कधी पण लिंगाचा भाग पहिलं बनवून ठेवायचा. ते लिंगामध्ये पण थोडंसं दुर्वा टाकायचा आणि ज्या पाण्यात तुम्ही दुर्वा टाकलेला आहे त्याच पाणी समजा ते महादेव बनवता वेळेस वापरायचं. आणि पुन्हा दुर्व्याचे काही तुकडे करून पण त्या मातीमध्ये मिक्स करायचं आणि तेच पाणी वापरायचं दुर्वाचं. आपली प्रार्थना करायची की बाबा मला ही गाठ झाली, ही गाठ जिरू दे म्हणून. आणि म्हणजे ते गाठीसाठी दुर्वाचा उपाय आहे. आणि ज्याला संतती नाही आहे, कोणाला 5 वर्ष झालं, कोणाला 3 वर्ष झालं, कोणाला 5 वर्ष झालं, कोणाला 7 वर्ष, कोणाला 12 वर्ष. आता तर एक कथेमध्ये आलं होतं का बा 21 वर्षांना मूलबाळ झालं तर तिनं कोणती सेवा केली होती ते तिनं म्हणते हेच सांगितलं. तुमचं रोज पार्थिव पूजा करायची म्हणे. प्रदोषच्या दिवशी तिनं सुरुवातीला केलं म्हणे. काही दिवस मग पशुपतीनाथाचं व्रत केलं म्हणे. पण पार्थिव पूजा मी नक्कीच करायची म्हणे तिनं सांगितलं होतं. तर पार्थिव पूजेमध्ये महाराजांनी एकदा सांगितलं होतं की पार्थिव पूजा बनवता वेळेस गाईचं दूध घ्यायचं. गाईचं दूध मिक्स केल्याने म्हणजे संतती सुख भेटते. तर मातीमध्ये हे समजा दूध टाकल्यानं संतती सुख भेटते. तूप टाकल्यानं म्हणजे आता मी बनवता वेळेस आहे ना, हे सर्वच मिक्स करते मी. म्हणजे कोणतीच प्रॉब्लेम आपल्याला नको असाले, या प्रॉब्लेमपासून आपल्याला मुक्ती भेटो म्हणून मी सगळंच टाकते. दही टाकते, तूप टाकते, त्याच्यानंतर दूध टाकते, त्याच्यानंतर पांढरी विभूत टाकते. पांढरी विभूतचा काय परिणाम आहे सांगू का? तर पांढरी विभूत जर तुम्ही त्याच्यामध्ये टाकले तर आपल्याला कुठे शरीराला कुठे डाग असते, कोणाला असे ते डाग असते, कोणाचं म्हणजे बिमारी खूप जुनी असते, ते दवाखान्यात त्याच्यावर म्हणजे नावही निघत नाही त्या बिमारीचं. त्यांनी काय करायचं, विभूत मातीमध्ये मिक्स करायचे आणि त्या विभूतचे खडे भेटतात ना, 10 रुपयाचा, 15 रुपयाचा, आता कितीचं आहे दिवसेंदिवस वाढतच आहे मला माहीत नाही. पण तर ती विभूत आहे ना, त्याच्यात भुकटी करायची, त्या मातीमध्ये मिक्स करायची आणि प्रार्थना करायची. आणि ते पण आहे विभूत टाकायचं. तुम्ही होता पण ते जेवढे सांगितले जिन्नस तेवढेही मिक्स करायची. महादेवाची पार्थिव पूजेत करायची. तर त्याच्यानंतर मग विभूतचा तो प्रकार आहे. त्याच्यानंतर दुर्वाही सांगितला मी. तूप मिक्स केल्याने धनधान्याची प्रगती, लक्ष्मी, अखंड लक्ष्मी राहते. आणि त्याच्यानंतर दही टाकल्यानं, दही सहज टाकल्यानं हे पण आहे ना, म्हणजे प्रगतीचेच लक्षण आहे. हे सर्व मिक्स करायचं पार्थिव शिवलिंग पूजा करताना आणि खूप छान बनते. तुम्ही बनवून पहा. त्याच्यानंतर महाराजांनी हे मातीमध्ये मिक्स करून हे पार्थिव शिवलिंगाची मी माहिती सांगितली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करायचं आणि खरंच फरक पडते. आता मला तर प्रॉब्लेम झाला होता, मी एक व्हिडिओ बनवेन. तर मी या पार्थिव पूजा करत होती, तर तो माझा प्रॉब्लेम सॉल्व झाला. खरंच मला तर फरक आहेच. तर आज मी काही सांगत नाही या व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे पार्थिव शिवलिंग करायचं. माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.